जिल्हा परिषद येथील बागेत वाढदिवस सत्कार सोहळा उत्साहात संपन्न। दैनिक सान संपादक माननीय अविनाशजी कुलकर्णी तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय यशवंत फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार कृती समिती व आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने टोपी, शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। या प्रसंगी तिसरी आग मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख, नितीन करजोडे, युनुस अत्तार, मिलिंद प्रक्षाळे, गिरमल्ला गुरव, राम हुंडारे, अक्षय बबलात, कीर्तिपाल गायकवाड, सलाउद्दीन शेख, विश्वनाथ बिराजदार, नितीन कांबळे, अशोक ढोणे, अकबर शेख, प्रशांत गायकवाड, सोहेल जहागीरदार, अशफाक शेख, नरेन कांबळे, सिद्धार्थ भडकुंबे तसेच आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या। जिल्हा परिषद परिसरामध्ये पत्रकारिता माध्यमातून असू दे किंवा माहिती अधिकार किंवा नुसती समाजसेवा या सर्व माध्यमातून गेले अनेक वर्ष कार्यरत असलेल्या सर्व माझे पत्रकार बंधू, मी कुणाचं नाव घेत नाही कारण बरेच जण आपण उपस्थित आहात, आवर्जून आज तसं काय म्हणजे फार काही बढाई मारली असं काय नाही, वय वाढले ते आपोआपच वाढत असतं, पण तरी तुम्ही मला आज सन्मान करणं योग्य समजलं। मी तुमच्यापैकीच एक बंधू आहे, तुम्ही समजता म्हणून मी वडीलधारी आहे, पण आपण बरेच जण यशवंत बघितलं केव्हापासून पत्रकारितेमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे सुरुवातीपासूनची ही मंडळी आहे। प्रत्येकाचा ब्रँड वेगवेगळा असतो काम करण्याचं, म्हणजे एक ठिकाण वेगळं असतं, पण प्रत्येकाची तळमळ असते की आपण समाजासाठी काहीतरी करावं। हे करत असताना बिघडतं कुठं वातावरण, तोही माझा हे झाला आहे। आर्थिक घडी आपण आपला विसरतो त्यावेळेला, ह्याचं काय चालणार, आपल्यावरती 4 जण अवलंबून आहेत त्यांचं काय चालणार, आणि तिथं थोडीशी घडी विस्कटते। मी सुरुवातीत जवळजवळ 84 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करतो। सांज नावाचं दैनिक आमच्या वडिलांनी, सीताराम कुलकर्णी आपल्यापैकी बरेच जण त्यांच्याशी परिचित होते, तर त्यांनी सुरू केलं। मी स्वतः ओरडून विकलेल्यापैकी अंक आहे तो, मी माझं दैनिक मी स्वतः ओरडून विकलं, स्वतः बातम्या आजही गोळा करतो। गेली जवळजवळ 30-40 वर्ष मी स्वतः संपादकीय लिहितो, इतका संपादकीय स्वतःच्या पेपरसाठी म्हणजे मीपणा सांगत नाही, पण एवढं रेकॉर्ड क्वचितच असेल। मोठ्या दैनिकामध्ये किंवा अन्यत्र दैनिकामध्ये अशी सोय असते की 2 दिवसात एखादा नंबर येतो, म्हणजे 3-4 जण असतात पॅनलवर लिहिणारे, ठीक आहे, हरकत नाही। त्यासाठी आपल्याला नुसतं लिहिलं नाही, लिहिलेल्या लोकांना आवडलं पण पाहिजे, लोकांना ते आपल्याच मनातले विचार आहेत असं वाटलं पाहिजे, त्यासाठी अभ्यासही करावा लागतो। लिखाण किती काय सोपं नाही हे आपल्यापैकी प्रत्येकाला ज्ञात आहे, आपण सगळ्यांनी काम केलं। आपल्या पत्रकारितेवर आक्षेप घेतला जाऊ नये हे सुद्धा बघावं लागतं, म्हणजे कुठल्या जातीला वाटू नये की हा आपल्या जातीला फेवर करतो किंवा जाणीवपूर्वक विरोध करतो, कुठल्या धर्मालाही असं वाटू नये। जातीचं तर सोडा, धर्माचं पण डेंजर विषय आपल्या पत्रकारितेत सुद्धा दुर्दैवाने येते जातीचं, आणि हे यायला नाही पाहिजे। आपला धर्म एकच आहे, पत्रकार हा धर्म, किंवा आपण समाजसेवेचं घेतलं तर त्या योग करावं। मला आजही अभिमान आहे, मला म्हणजे सगळ्याच पक्षाच्या लोकांना वाटतं मी त्यांचा आहे, पण मी तुम्हाला सांगतो मी कुणाचाच नाही, आणि असं असलं पाहिजे। पत्रकार तरी सुद्धा पत्रकारात जर कोण डॅम्बिस्टपणा केला तर मी त्याच्याबरोबर नाही, पण करू नये आणि करण्याची वेळ येऊ नये। तर त्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला आजवरच्या अनुभवात मी काय केलं, सांज दैनिक चालत असताना, दैनिक चालेलच असं काय नाही, त्याच्या जोडीला काही व्यवसाय केले जे त्या पूरक असतील। सांजची डायरी लोकप्रिय ठरली, 40,000 डायऱ्या विकल्या जात होत्या त्या काळामध्ये, पैसे मिळतात आपल्याला, त्याच्यात एकही जाहिरात नाही कुणाची, म्हणजे कुणा बाजून झुकलं त्याच्यातही करता येतं आपल्याला। डायरी काढली, ती स्पॉन्सरशिप कोणाला तरी दिली, सक्ती नाही, लोक स्वतःहून येतात। आपण जर एखादं चांगलं लोकप्रिय प्रकाशन केलं तर लोक माझी जाहिरात द्या असं केलं। दिवाळी अंक काढले, दिवाळी अंक अशा एखाद्या विषयाला धरून काढले, सहकार, लग्न कार्य, बांधकाम विभाग, वेगवेगळे असे चॅप्टर असतात समाजामध्ये, व्यापारी, तुम्हाला राजकीय प्रतिनिधी, राजकीय पक्ष। मी परवाचा शेवटचा अंक छापला
कार्यकर्ता विशेषांक. मी जवळजवळ 1,500-2,000 लोकांचे फोन नंबर छापलेत त्याच्यामध्ये. आज ह्या कार्यकर्त्यांचं रेकॉर्ड आयुष्यभर राहणार आहे पुढं. त्यांचा ह्या त्या दिवशी त्या पक्षात होते, इंदिरा काँग्रेसमध्ये, त्याचा नंबर, त्याचा वॉर्ड क्रमांक, पत्ता. आपण असं केलं ना, लोक अंक विकला जाणारच की आपला. आज मुंबई पुण्यावर तुम्ही ती परवा यादी काढली ती द्या की आम्हाला विकत देता येते आपल्याला. आणि असा अंक विकला जातो म्हणल्यावर जाहिराती पण मिळतात. तर असं करून आपण आपलं स्वतःचं एक साम्राज्य निर्माण करू शकतो, आर्थिक नाडी मजबूत करू शकतो. पुन्हा आपल्याला हात पसरायची गरज नाही. जाहिराती जरूर मागाव्यात, तो आपला अधिकार आहे, आपला व्यवसाय आहे. जाहिरातीसाठी सक्ती होऊ नये. आपली पत्रकारिता आपण नुसतं एकटे बदनाम होत नाही, आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते बदनाम होत आहे. आणि ते बदनाम झाले की मग समाज आपल्याकडं वेगळ्या नजरेने बघायला लागतो. तर ते आपण टाळलं पाहिजे. स्वामी कृपेने ते मला जमलं असं मला वाटतंय. अजून तरी तुमच्यापैकी कोणाकडं माझ्या विरोधात खात्रीपूर्वक अशी कोणाची तक्रार नसावी. कारण आपण कुणाला घाबरायचं नाही, आपल्या आई वडिलांना घाबरायचं नाही, आपल्या मनाला घाबरायचं. सकाळी देवापुढं उभरायचा. आजचा काल दिवस चांगला गेला, आजचा त्याच्यापेक्षा चांगला जाऊ दे, त्याला काळजी असतीच नाही. आणि तो कुठंतरी पोट दिलंय तर तो आपल्याला काहीतरी देणार उपजीविकेचं साधन. या भावनेतनं करूया आपली काम. कोणा ज्यांच्यासाठी करतोय त्याला आपण न्याय मिळवून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असू द्या. ठीक आहे, काही लोक नालायकपणा करत असतील की आपल्याला केलेल्या कार्याची जाणीव ठेवत नसतील, किंवा आपण जरी सरळ मार्गाने करायला लागलो तरी आपल्याला बदनाम करण्याचंही कारस्थान अनेक जण करतात. त्याला काय रे, आपली बातमी बदनाम कशा पद्धतीने करतात, त्याला काय रे, त्यांनी जाहिरात मागायला आलं तर दिला नाही म्हणून बातमी दिली. आपण तिथं ह्या मुद्द्यावर त्याला बोलू शकतो, तू जाहिरात दिली नाही म्हणूनच तुझी बातमी दिली, पण बातमीत खोट आहे का, तू लफडे केलेत की नाही, तेच मी तेवढंच छापलंय ना. मग तू काय आम्हाला, म्हणजे आपल्याला तिथं पकडता येतं. आणि तिथं आपला प्रामाणिकपणा जर असेल ना तर काही आपलं काही आयुष्यभर कोणी वाकडं करू शकत नाही. मी ज्या क्षेत्रात ज्या भागात राहून पत्रकारिता केली, या बोळातनं एक तालीम यायची, या बोळातनं एक तालीम यायची. मी त्या तोफेच्या तोंडी माझ्यापैकी तुमच्यापैकी अनेकांना माझं घर कुठं आहे माहिती असतं, तिथं केली. यांनाही सांभाळलं. कुणाच्या आपण एका बाजूनी झुकायचं नाही, काय करायचं नाही. मी दलित सवर्ण दंगलीमध्ये काम केलं. मला कधीच दलित समाजाला असं वाटलं नाही की हा आपला विरोधक म्हणून इथं आलाय. मी ब्राह्मण, मला हिंदू मुस्लिम दंग्यामध्ये मी सगळ्यात पुढं होतो. विजापूर वेस्टमधनं मी बातम्या देत होतो. मुस्लिम समाजाने माझा दंगल थांबल्यानंतर सत्कार केला. ते म्हणले एका पत्रकारामुळं सोलापुरात दंगा वाढला आणि तुम्ही कमी केला सोलापूरचं दंगलीचं. आपण तेवढंच करायचं. स्वामींचं नाव घेऊन मी निघत होतो. आणि खरंच काय, आपण कधीच जातीवाद करू नये, आपण कधीच धर्मवाद करू नये. उलट समाजात जे आपल्यापेक्षा मागं पडलेत त्यांना आपल्या बरोबरीने आणायचं. ठीक आहे, तुमचा द्वेष कुठं असेल तो पुढं चालला, आपल्या बरोबरीने तर आणा ना त्याला. आपल्या बरोबरीने आणण्यात काय वाईट आहे त्याच्यात. तर ती भावना ठेवली, आमच्या वडिलांनी पण ठेवली. त्यामुळं आमचे वडील तुमच्यापैकी बरेच जणांचे मित्र होते, पत्रकार होते. काहीतरी देणार, त्यांनी कमी कधीच लेखलं नाही. लोकराज्य पत्र, अरे माझं वाचकाचं पत्र तू छापा, म्हणजे त्याने मी एवढा मोठा संपादक, मी एवढं हे केलं नाही, माझी बातमी तू पण छाप बाबा, तुझ्या ह्याच्यात उपयोग आहे मला, असं वाटत होतं. आणि त्याच भावनेतनं मी काम करत राहिलो, तेच आशीर्वाद. त्यामुळं तुमचे सगळे मित्र, मला यापैकी 50% 60% लोकांची नावं माहीत नाहीत, पण मी चेहऱ्याने सगळ्यांना जाणवले. आणि मी अजून एक व्रत पाळलं, आपल्या पत्रकारांच्या विरोधात जरी त्यांनी चुकलेलं आहे तर स्वतःहून आपण काही बातमी द्यायची नाही त्याचं त्याला कधीतरी वाटेल की आपण चुकलो होतो पण ह्याने आपली बातमी दिली नाही. आपण त्याला विनाकारण डिवचायचं नाही. आपल्या क्षेत्रात आहे, कधीतरी त्याने आला आपल्याजवळ तर त्याला सांगायचं असं वागू नको, ते तुझं चुकलं होतं. आणि नसेल त्याचं कौतुकाची बातमी जरूर द्यायची.